रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. प्रारब्ध वनस्पतींना सुद्धा चुकत नाही. काय कुठेही उगवू द्या वनस्पतींना सुद्धा प्रारब्ध चुकत नाही. मनुष्याचं काय घेऊन नसतं. हे पुढच्या दोन गोष्टी, पुढचे दोन चित्र आवर्जून पहा. काय त्या चित्रांचं वर्णन मी केलेलं आहे, पहा व्यवस्थित. मित्रांनो, पाठीमागच्या 4 दिवसामध्ये बरं का खूप जोराचा पाऊस, वादळी पाऊस म्हणा ना, झाला. प्रारब्ध हे कुणाला चुकत नाही, लक्षात ठेवा. इथं तुमच्या लक्षात येईल, हे झाड आहे, इडी बाबळ ह्याला आपण म्हणतो. ह्या झाडाचं कोलॅप्स झालं, ते पडलं. हे पडल्याला तुम्हाला दिसतंय पूर्णपणे. बरं, पडल्यानंतर सुद्धा त्या झाडाची जी पालवी, नीट लक्ष द्या, झाड जर हार मानत नसेल, त्या झाडाची पालवी बघा तुम्ही, लक्षात आलं का तुमच्या? ही नवीन निघालेली पिवळ्या पिवळ्या रंगाची जी दिसते ती पालवी, ती कुणीकडं वाढत चालली ती पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तिला आकाशाला गाठायचं आहे. आडवं जरी झालं झाड तरीसुद्धा ते उभं राहण्याचा, आडव्यावरच उभं राहण्याचा किती प्रयत्न करतं आणि त्याचा हा प्रयत्न किती यशस्वी होतो, लक्षात येतं का तुमच्या? बघा, ह्याच्यावरती जे हिरवी नाही, पिवळ्या पिवळ्या रंगाची जी कळी दिसते ती पहा कशी वरच्या दिशेने चालली ती. यातून मला सांगायचं आहे की प्रारब्ध, वनस्पतींना जर प्रारब्ध सुटत नाही तर आपणाला कसं सुटेल सांगा बरोबर. हा व्हिडिओ बरं का कुणीकडचा दुसरीकडचा नाही, हा माझ्या क्लासच्या जवळचा, म्हणजे अगदी शेजारचा म्हणा व्हिडिओ आहे, काय म्हणायला हरकत नाही. आता ते झाडाचं उदाहरण तुम्ही पाहिलं. आता इथंच जवळ असणारं सुबाबळी ह्याचंच झाड आहे, येड्या बाबळीचंच झाड आहे, परंतु त्या झाडाला आधार कशाचा आहे बघा. इथं नीट लक्ष द्या. हे झाड वाढलंय, परंतु कोणाच्या आधाराने वाढलंय? हे शेजारी झाड कशाचं मिळतंय तुम्हाला? कडुलिंबाचा आधार घेऊन वाढलेला आहे बरं काय. हे म्हणजे खोटं नसतंय माझ्याकडं. दृष्टांत जरी देत असलो तरी दृष्टांत सुद्धा सत्यच असतात बरं का माझे. कुठलं खोटं नाही किंवा निर्जीव मी बनवून कुठलं हे करत नाही. बरं, क्लासच्या जवळच आहे हे क्लास, हा पूर्ण लक्षात आलं का तुमच्या? हे क्लासचं पूर्णपणे जिथे मी हे औदुंबराचं झाड आहे, हे म्हणजे प्रत्यक्षात उदाहरण तुम्हाला दिलं. एका झाडाला आधार नाही, त्याच जमिनीमध्ये हे दुसरं झाड आहे, त्याला लिंबाच्या झाडाचा, आता कडुलिंब आहे बरं का. लिंब गोड नसतो, कडुनिंबच असतो, ध्यानात आलं का तुमच्या? पर कडुनिंबाच्या तिथे वाढून, मुळा जवळ वाढून हे पडलं का झाड? का ह्याला वारं नव्हतं? ह्यालाही तेवढंच वारं होतं ना, आणि त्या झाडालाही तेवढंच वारं होतं. फरक एवढा आहे, एका झाडाला आधार आहे, ह्याला आधार आहे आणि त्या झाडाला आधार नव्हता. आता कुणाचा आधार आहे काय आहे ते पुढे मी सांगतो, लक्ष द्या. उदाहरण मी या दोन झाडाची मुद्दाम दिले, लक्षात ठेवा.
एक येड्या बाबळीचं जे झाड आहे ते दुसऱ्याचा आधार न घेता वाढलं आणि एक झाड आहे ते कडुलिंबाचा आधार घेऊन वाढतं. ज्याला आधार नाही लक्षात ठेवा, ते या एक झाड जे आहे ते आधाराशिवाय वाढते आणि दुसरं झाड आहे ते आधार घेऊन वाढते. मग हा जो नैसर्गिक महाप्रलय म्हणा कुठलाही असेल मग, या नैसर्गिक महाप्रलयामध्ये भवसागरामध्ये मनुष्याच्या दृष्टीनं जर विचार केला तर भवसागर, संसार म्हणजे संसाररूपी सागर म्हणजे भवसागर. या भवसागरातून जसं झाडाच्या बाबतीत मी सांगितलं, कुठलं झाड कोसळलं हो त्याच्यामध्ये, असं झाड आहे की जे झाड, लक्ष द्या व्यवस्थित, आधाराशिवाय ते झाड कोसळले आणि जे झाड दुसऱ्या झाडाचा आणि तेही कडुलिंबाचं झाड. माझ्या मते बरं का, भगवंताची ही कृपा असावी की मला दृष्टांत देण्यासाठीच क्लासच्या जवळच अगदी ही दोन झाडं आणि त्यातल्या त्यात कोणतंही झाड त्या शेजारी नाही, कडुलिंबाचंच आहे. कारण संत रूपी डॉक्टर हे, डॉक्टरांचं औषध हे औषध कडू असतं परंतु गुण 100% असतो बरं का, लक्षात. दोन्ही झाडाचं जर उदाहरण घेतलं तर लक्षात ठेवा, एका झाडाला आधार नाही मात्र दुसऱ्या झाडाला आधार आहे कडुलिंबाच्या झाडाचं. तसं संत वचन हे कडुलिंबाच्या पाल्यासारखे असतात बरं काय, परंतु तो पाला सेवन केल्यानंतर शरीराचे जसे अनेक आजार बरे करतो तसे संत वचन, संताच्या सानिध्यात राहून संत वचन ही जर सेवन केली लक्षात ठेवा तर मनाचं दुखणं आपोआप बरं. पुन्हा पुन्हा हात जोडून मी विनंती करतो की संत वचनावरती विश्वास ठेवा. जगामध्ये संत वचना एवढे श्रेष्ठ वचन कोणतीच नाही. सत्य बोले माझी वाचा, अशा पद्धतीनं संताचं प्रत्येक वचन असतं. आपण किती त्याचं पालन करायचं आणि किती नाही ते ज्याचं त्याने ठरवा. दृष्टांत आणि सिद्धांत मी दोन्ही या व्हिडिओमध्ये सांगितले. पुढे ऐका. लौकिक डॉक्टर हे शरीराचं म्हणजे तणाचं दुखणं बरं करतात, परंतु माझे संत जे आहेत ते तणाबरोबर मनाचंही दुखणं बरं करतात बरं का. मनाचं दुखणं बरं करण्याचा शास्त्रज्ञांनी खूप प्रयत्न केला, परंतु ते दुखणं बरं करू शकत नाही, सप्रेस करू शकतात. मनाचं दुखणं जर काढायचं असेल तर लक्षात ठेवा, तणाचंही मनाचंही तर एकच पर्याय आहे, तो म्हणजे पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. लक्षात ठेवा, जे संताच्या नामाचा जप करतात, भगवंताच्या नामाचा जप करतात, त्यांचा देह तर पवित्र होतोच होतो, शिवाय मन ही पवित्र होतं. हे भरपूर या विषयावरती बोलता येईल. म्हणून लौकिक डॉक्टरांपेक्षा सर्व जगामध्ये सर्वात श्रेष्ठ जर डॉक्टर कोण असेल तर माझे संत हे सर्वात श्रेष्ठ डॉक्टर आहे. ओके. रामकृष्ण हरी, विठ्ठल कृष्ण.